धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। दिव्यांगाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी या वस्तू खरेदी कराव्यात। काय आहे नेमकं, चला तर मग जाणून घेऊया। निलंगा तालुक्यातील नदी हत्तरगा येथे जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे। या संस्थेच्या माध्यमातून 18 वर्षापुढील दिव्यांगाच्या विकासासाठी ही संस्था काम करते। नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पोहोचलेलो आहोत निलंगा तालुक्यातील नदी हत्तरगा येथील दिव्यांग या सामाजिक संस्थेच्या या संस्थेमध्ये आपण पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून ही संस्था काम करते आणि या संस्थेच्या माध्यमातून जे दिव्यांग बालक आहेत त्यांच्या बुद्धीला कशी चालना मिळेल आणि कसा त्यांचा विकास होईल यासाठी या संस्थेच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जाते। आत्ता काही दिवसानंतर दिवाळीचा सण येणार आहे। या दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येक ग्रामीण भागात आणि प्रत्येक घराघरामध्ये पंत्या दिवे हे प्रत्येकाला लागत असतात आणि त्याच अनुषंगानं या संस्थेच्या वतीनं खास या ठिकाणी या अशा पंत्या या दिव्यांग बालकांच्या वतीने या ठिकाणी बनवण्यात येत आहेत। आपण जाणून घेणार आहोत जे दिव्यांग बालक आहेत त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत हे जे बनवलं हे कसं बनवलंय। कलर देऊन। बरं, कशापासून बनवले हे कलर देऊन। कलर देऊन बनवले। हो। कसा दिला कलर तुम्ही? हे ब्रशाने। हो। कोणकोणते कलर दिले? पांढरे, कवळी, लाल, पिवळा, लाल आणि दुसरा आणि लाल, गुलाबी, हिरवा, लाल। बर, ह्या पंत्याबरोबर अजून काय काय बनवता येतं तुम्हाला? अजून तोरण आणि शेणंते, घंटे, दिवे आणि धूप। तर या ठिकाणी हे दिव्यांग बांधव दिवे असतील, तोरण असेल किंवा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ज्या ग्रामीण भागातील गरजा आहेत त्या गरजांच्या अनुषंगाने लोकांना एकदम कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी ह्या बांधवांनी हे जे बनवलेल्या वस्तू आहेत या ग्रामीण भागापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जाते। या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने लागणारे साहित्य स्वतः बनवून दिव्यांगाचा व त्यांच्या बुद्धीचा विकास कसा होईल यासाठी येथील व्यवस्थापक श्रीराम शिंदे हे सतत प्रयत्न करत असतात। हे निवासी वसतिगृह आहे। 18 वर्षाच्या पुढील जे दिव्यांग असतात त्यांच्यासाठी व्यावसायिक शिक्षण त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे। समाजामध्ये 18 वर्षापर्यंत शिकणाऱ्या मुलांच्या काही शाळा मिळू शकतात, पण 18 वर्षाच्या नंतर जी मुलं त्यांनी काय करावं हा एक मोठा प्रश्न असतो आणि त्यांचा विचार करून हा घरंदा प्रकल्प। आता या प्रकल्पाला 20 विद्यार्थ्यांची मान्यता आहे आणि याच्यामध्ये 10 विद्यार्थी BPL धारक असणं अपेक्षित आहे। 10 विद्यार्थी आपण समाजातील इतर 10 विद्यार्थ्यांना आपण प्रवेश इथे देऊ शकतो आपण। यामध्ये असं असते की ज्यावेळी आपण प्रकल्प नोंदणी करतो त्यावेळी वेगवेगळे विषय असतात। तर विद्यार्थ्याच्या काय शारीरिक आणि त्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण विषय निवडणं गरजेचं असतो आणि आम्हाला तरी असं वाटतं की समाजाने दिव्यांगाला स्वीकारलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी त्यांना आधार दिला पाहिजे, त्यांच्यावर सहानुभूती न दाखवता ते आपल्या पायावर कसे उभे राहतील या दृष्टिकोनातनं समाजाने सुद्धा आमच्या प्रकल्पाला सहकार्य करावं एवढीच एक माफक अपेक्षा आहे। कारण हे काम दिव्यांगाने केलेलं असतं आणि ती रक्कम आपण दिव्यांगांनाच आपण देतो। त्यामुळे या तुमच्या मार्फत मी सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या पंत्या विकत घ्याव्यात आणि दिव्यांगांना सहकार्य करावं। काही दिवसावर दीपावली सण येत आहे, त्यानिमित्ताने येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी खास वेगवेगळे दिवे बनवले आहेत। त्याचबरोबर ही संस्था वेगवेगळे उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे। गांडूळ खतासाठी आम्ही ती बेड पहिले सुरूला लावतो, परत त्याच्यात गवत टाकतो, पुन्हा कडब्याची कुट्टी जनावराच्या राहिलेलं खाल्लं हे सगळं टाकून एक थर शेणाचा देतो, एक थर त्या चगळाचा टाकतो आणि परत गांडूळ सोडतो।
ते 40 दिवसामध्ये गांडूळ खत तयार होतं आपलं आणि त्याचे 2 किलोचे पाकिट तयार करतो आणि ते आपलं 50 रुपये किलो हे 100 रुपयाला पाकिट विकतो 2. येथील सेंद्रिय शेती पाहण्यासारखी असून गांडूळ खताचा प्रकल्प वेगवेगळ्या सणानिमित्त बनवण्यात येत असलेल्या वस्तू अतिशय देखणे आहेत. सुसज्ज अशा इमारतीत या बालकांना त्यांच्या बुद्धीप्रमाणे प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल याची काळजी घेतली जाते. फक्त समजुतीची गरज आहे, म्हणजे समजून घ्यायची गरज आहे. बाकी सगळं त्यांनी आपण जसं सांगाल तसं करतात ते. आणि हे चालणं जे आहे, आता माझ्या घराच्या पाठीमागे एक शाळा आहे, त्याच्यामुळं दररोज वारंवार ते भेट होत असल्यामुळे तिथं काहीतरी करावं असं वाटायचं. आता सहसा आहे ना म्हणजे आपलं हावभाव राहते. काही जणांचे उच्चारण फुटत नाहीत, पण त्यांच्या काय म्हणायचं त्यांना नेमकं समजून म्हणजे त्यांच्यात वारंवार राहिल्यामुळं ते आपल्याला समजून जातं ते. आणि ह्यांना कसं आहे, आपण जसं करतो तसं करण्याचा ते प्रयत्न करतात ते. त्यामुळं तेवढं काही अडचण येत नाही, पण त्यांना शिकवायलाच जरा थोडा वेळ लागतो जास्त.